उद्देश नाही आहे। आपण शांततामय मार्गाने संघर्ष करणारी माणसं आहोत, पण मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं जे चित्र आहे त्या रास्त भावना काय आहे हे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आणि प्रशासनाला एक चुणूक म्हणून आपण दाखवले। तुमच्या दारापर्यंत आज आम्ही आलेलो आहे। अंततः तर हे दार आणि तुमची घरं सुरक्षित राहणार नाही हे सांगायला आपले नेते डॉक्टर अशोक ढवळे, केंद्रीय किसान सभेचे अध्यक्ष, आपले सीआयटीचे नेते कॉम्रेड डॉक्टर डी.एल. कराड, आपले शेतमजूर नेते नथू साळवे, मारुती खंदारे, बाकी आपल्या किसान सभा जलवादी असे पाहिजे सगळे नेते। आपण इथे भाषण करणार नाही, आपल्याला सहकार्य करायचे अजून पण, परंतु आयुक्तांची भेट आमची झाली पाहिजे। आमचं जे म्हणणं आहे 8 दिवस आपण दौरा केलेला आहे, सविस्तर आपलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे। प्रशासनाने विशेषतः पोलीस मित्रांना मला विनंती करायची, ते पण आपले भाऊच आहेत, अनेक जण शेतकऱ्याची पोरं आहे पोलीस सुद्धा, ते काही दुश्मन आपले नाहीत, त्यांची ड्युटी ते करतायत। त्यांना मला विनंती करायची आहे की शेतकरी बाप आणि आई तिथे मराठवाड्यामध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून आमची चर्चा घडून आणा। तुमच्या आयुक्त साहेबांना काल आम्ही सांगितलेलं आहे, वेळ घेतलेली आहे, आमचे नेते त्यांच्या बरोबर बोलतील। बैठक होणार असेल तर आम्ही इथून परत मंडपामध्ये जाऊ, बैठक होणार नसेल बैठक होईपर्यंत आपला मुक्काम काय ते पोलिसांनी ठरवायचं। शेतकऱ्यांच्या समस्या तर आता आपण चर्चा काय होती ते बघूया आणि त्यानंतर पुढे निर्णय घेऊया। कोणाची घरं राहिलेली नाहीत, शेतातली पिकं राहिलेली नाहीत, म्हणजे संपूर्ण या ओल्या दुष्काळामध्ये होत्याचं लवकर झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे कापूस चांगला आला आणखी खत घाला, कापूस चांगला आला आणखी 2-3 फवाऱ्या जादा करा, हे सगळं करत करत आपण आतापर्यंत आलो होतो। परंतु आता जर पाहिलं तर ते जे काही आपण जमिनीमध्ये काढलेलं आहे, जी आपली होती ती मायापून जी आपण जमिनीमध्ये काढलेली आहे, या पावसामुळे पूर्णपणे त्याचा सत्यानाश झालेला आहे, सगळी चूर्ण झालेली आहे। बघ अशा परिस्थितीमध्ये सरकार मायबाप असतंय असं म्हणतात, अनेक लहानपणापासून आणि ऐकतोय, परंतु मला पण अजून आठवलं नाही की खरंच आपलं मायबाप आहे की नाही। म्हणून या जुलमी सरकारच्या विरोधात आणि आपण निवडून दिलेल्या सरकारला आपल्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये कायद्यानुसार मदत करण्याची गरज आहे, ते मदत करत नाहीत म्हणून आपण इथे धडकायला आलेलो आहोत। आणि म्हणून आपण जोपर्यंत आपली सविस्तर चर्चा होणार नाही, आपल्या नेत्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनांचं आपण पूर्णपणे पालन करत आहोत। शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाहून गेलेलं आहे, परंतु ज्या शेतावर राबणारा शेतमजूर हातावर पोट घेऊन जगणारा त्याला तर पंचनामा कशाचा करावा हे सांगायला त्याच्याकडे काही नाही, कारण त्याचं पत्र्याचं घर आहे, त्याचं जे काही हिताचं बिहाड म्हणतात तसं त्याचं पाठीवर बिहाड असतं, कधी ऊस तोडायला जातं, कधी कुठे एखाद्या चुकीला जातं, आता त्याला सांगायला सुद्धा काही नाही आहे। म्हणून त्याची जी काही 3 महिन्याची श्रम नुकसान भरपाई आहे ती सरकारने दिली पाहिजे। आपल्याला माहिती आहे आपण गावाकडची माणसं आहोत, 4 दिवस पाऊस पडला तर 8 दिवस काम लागत नाही, तर विचार करा सारखा 3 महिन्यापासून पाऊस चालू आहे, तर म्हणून ही एक सगळ्यात मोठी एक ऐतिहासिक गोष्ट आहे की शोषण करणारे एक झालेले आणि शोषले गेलेले एक झालेले शेतकरी शेतमजूर कामगार ही एकजूट ऐतिहासिक एकजूट आहे आणि नक्कीच या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। मराठवाड्यातल्या लाल बावक्याच्या माझ्या सर्व सुंदर साथीनो प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण आलात आणि जो मराठवाड्यातल्या शेतकरी शेतमजुरांचा कामगारांचा जो रोष आहे तो या ठिकाणी आपण सगळ्यांनी व्यक्त केला, याबद्दल आपल्या सर्वांचे लाल सलाम, क्रांतिकारी अभिवादन। आता काही जास्त भाषण होणार नाही, भाषण तिथे होणार आहे, परंतु आज या ठिकाणी आपण जोरदारपणे धडक दिल्यामुळे
आज यांनी आपल्याला आता लगेच चर्चेला बोलावलेले आहे. हा पहिला विजय झालेला आहे. हे आपलं निवेदन आहे ते तिथे मांडण्यात येईल, चर्चा केली जाईल आणि त्याचबरोबर मग नंतर काय निर्णय होतो, काय निष्कर्ष निघतो हे आपल्याला नंतर त्या सभेमध्ये सांगण्यात येईल. म्हणून यापुढे आणखी न बोलता आता आपलं शिष्टमंडळ आतमध्ये जाईल आणि मग त्या ठिकाणी मग पुढे येऊन आपण धन्यवाद. हे नावं आहेत बघा, कोण आतमध्ये जावं यावर पर्यंत आहे. आपल्या सगळ्या नेत्यांवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे आणि सगळेच अभ्यासून नेते आहेत. सगळ्यांना माहिती आहे काय काय. मी ऐका जरा कॉम्रेड, परत नाही सांगणार. काही नावं मी आपल्याला सांगतो, तेवढे लोक आपण आतमध्ये जाऊन चर्चा करू. तोपर्यंत बाहेर सगळे शांतता. डॉक्टर अशोक ढवळे अर्थातच आपले नेते, डॉक्टर डी एल कराड आपले नेते, कॉम्रेड मारुती खंदारे, दत्तू साळवे, मला वाटतं हे राज्यस्तरीय जे नेते आहेत ते तुम्ही राहील बरोबर. हे आहे ऐकता का? या व्यतिरिक्त माझा अशी विनंती आहे, उदाहरणार्थ आता बीड आहे, चांगले लोक आले, अजय बुरांडे तिथले सेक्रेटरी, त्यांनी आतमध्ये आलं पाहिजे. आपले परभणीतून एक कोणीतरी, मला वाटतं काय तुम्ही ठरवा, उद्धव चालू शकेल, रामेश्वर जे काय असेल, पण एक परभणीतून, एक नांदेड मधून आणि अजून माझा हिंगोली मधून एक आणि जालन्यामधून एक. तर एवढेच लोक प्रातिनिधिक जाऊन 2-3 महिला पाहिजे. औरंगाबाद अर्थातच संभाजीनगर, तर एकच, बाकी आग्रह करू नका. काय जे होईल ते सांगितलं. पोलीस प्रशासनाचं जे विनंती आहे, मला आपल्याला विनंती करायची, आम्ही अत्यंत शांतताप्रिय माणसं आहोत, त्यामुळे आमचे कुणी लोक ऐका जरा, तुमच्या वतीने पोलिसांना शब्द देतोय, आपल्यापैकी कुणी लोक कायदा सुव्यवस्था भंग करणार नाही. शांतपणाने इथे बसतील. इथे कॉम्रेड रोहिदास आणि एसएफआय चा अजून कोण आहे, मनीषा, या 2 कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी ती सभा चालू ठेवायची नव्हती. काही प्रमुख लोक बोलतील, तुम्हाला ती शिक्षा आहे सभा चालवण्याची. तुम्ही इथे चालवा, रामेश्वर वगैरे फक्त तुम्ही ठरवा, इथे कोऑर्डिनेट करा. सरिता खंदारे पण तुम्हाला मदत करतील आणि इथली सभा ते चालवतील. अरे लय मोठं कार्यालय, तर आवाजच द्यायचा तिथपर्यंत आपल्याला. अरे चला लय कॉम्रेड तुम्ही करा. पण राज्य सेक्रेटरीने जेवढ्याची नावं घेतली तेवढे केलेले आहेत, जास्त केले आहेत. त्यामुळे आता आपण पोलीस सहकार्य करायचं आहे. आपले व्हिज्युअल चांगले, आपण या एकापासून या खात्यात बाबा पत्रकार आहे काय
आपले महाराष्ट्राचे नेते डॉक्टर अजित नवले आणि डॉक्टर CL कराड यांच्या नेतृत्वाखाली हा मराठवाड्याचा मोर्चा चालू आहे आणि मराठवाडा देशाचा पोशिंदा आहे म्हणून शेतकऱ्यांना सरकारने भरभरून अशी माफी सहकार्य करून त्याची परिस्थिती थोडीशी हातभार लावून थोडीशी आटोक्यात आणावा नाही तर हा सैराभरा झालेला